समाजवादी पक्ष या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकतर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. त्यामुळे भरपूर कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आहे, उमेदवारांचाही उत्साह आहे. आणि या निवडणुकीला आम्ही 2000 यापूर्वी 2007 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाजवादी पार्टीनं उमेदवारी हे उभे केले होते. त्यानंतर आता हा फार मोठा जवळजवळ 19 वर्षानंतर पुन्हा आम्ही प्रामुख्याने काही प्रभाग आम्ही निवडलेले आहेत. 11 प्रभाग आहेत. त्या 11 प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार आमचे उभे करणार आहोत. त्यात उमेदवार निवडीचे निकष जे ठेवले, जसं माझे सहकारी शहराध्यक्ष आमचे जांबवंत मनोहरजींनी सांगितलं की संविधानावर ज्याची निष्ठा असेल, समाजवादी विचारधारेला मानणारा आणि तो जातीभेद किंवा धर्मभेद न करणारा, ही आम्ही त्याच्यात निकष ठेवलेले आहेत. तेच प्रामुख्याने उमेदवार आमचे असतील. काय अजेंडा काय म्हणतो ना तुमचा? अजेंडा शहरात भरपूर प्रश्न आहेत. 4 वर्षापासून तर प्रशासकच होते शहरात, आणि प्रशासक सुद्धा जी सत्ताधारी पक्ष देशात आणि राज्यात आहे त्यांचीच महानगरपालिकेत मागची 5 वर्ष सत्ता होती. तर त्यांना ही सगळी उत्तरं द्यावी लागतील की शहरात जे झालेला भकास, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर वाढतंय, शहरीकरण झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भातलं असं कुठलंच घर नसेल की ज्या घरातली इथे कोणी ना कोणी खायला कमवायला आलेली नाहीये. पण त्या प्रमाणात रस्ते, पाण्याची सोय, ड्रेनेजची सोय ही झालेली नाहीये. तर हे फार मोठे आणि गंभीर प्रश्न आहेत. याच प्रश्नावर उमेदवार जास्त निवडून आले तर तुम्हाला युती करण्यामध्ये पोस्ट इलेक्शन नंतरचे जे विषय आहेत, आम्ही भाजप बरोबर तर आम्ही नक्कीच जाणार नाही. तर आम्ही जे संविधानाला मानतील आणि जे धर्मनिरपेक्ष पुरोगामी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो. सर, एक प्रश्न होता की आपण म्हणतो की स्वच्छ पुणे सुंदर पुणे, तर पुण्यामध्ये झालेल्या ज्या त्यांना द्यायला पवित्र नद्या, त्यांची झालेली दुरावस्था तुमचे जे उमेदवार निवडून येतील ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतील का? कारण की पुण्यात बहुतेक ठिकाणी कचरा दिसतो. हो, कचऱ्याचे जेवढे प्रकल्प होते त्याला लोकल गार्बेज प्रोसेसिंग प्लांट वगैरे जे होते, काही जागी प्लांट हे बंद झाले. त्या सगळ्या ह्याच्यावर आम्ही पुन्हा ते, कारण आरोग्याचा प्रश्न येतो, आरोग्याशी निगडीत. आणि राहिलं नदींचा प्रश्न, हा केंद्राशी संबंधित आहे. इथं गंगा साफ झाली नाही, आपण आपल्या नद्यांबद्दल बोलतोय. सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची आहे. नमस्कार, मी जांबवंत मनोहर, समाजवादी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखलेनगर वाकडेवाडी आहे. म्हणजे मी असं सांगतो की छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 2, हडपसर मतदारसंघामध्ये 2, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये 2, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये 2, कसबा मतदारसंघामध्ये 2 आणि खडकवासला मतदारसंघामध्ये 1, अशा पद्धतीने आमचे उमेदवार असणार आहेत. 11 मतदारसंघ होतात आणि 44 उमेदवारांची आमची लढवण्याची तयारी आहे. निवडणुकीमध्ये खरं तर पहिले अनेक पक्षांचे मोठमोठे दिग्गज नेते या ठिकाणी येत असतात. समाजवादी पार्टीकडून काही नेत्यांची काही नावं तुमच्याकडे यादी आहे? समाजवादी पक्ष 2 नेत्यांना वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरवणार आहे. त्याच्यामध्ये एक अवधेश प्रसाद आहेत, जे अयोध्येचे खासदार आहेत, आणि आमच्या मेंबर पार्लमेंट समाजवादी पक्षाच्या अत्यंत तरुण तडफदार इकरा हसन, म्हणजे ह्या 2च लोकांना आम्ही इथं स्टार प्रचारक म्हणून आणणार आहोत. तुमचं विजन काय सर? चांगल्या पुण्याचं, खूप पुण्यामध्ये करण्यासारखी कामं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पार्टी शाळांवरती केंद्रित एक राजकारण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. कदाचित इथल्या पुणे शहरातल्या त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली सुद्धा असेल, पण त्याच बेसिसवरती की म्हणजे महानगरपालिकांच्या शाळांचा प्रश्न किंवा इथल्या महानगरपालिकांच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, या प्रश्नांबद्दल खूप काम करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी प्रामाणिक माणसं निवडून देण्याची पुणेकरांना गरज वाटते. तुम्हाला काय वाटतं अपेक्षित किती जागा मिळतील? मी असं नसतं, मी पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी 44 उमेदवार देतो तेव्हा 44 उमेदवार निवडून यावेत अशीच आशा असते. आणि माझी खात्री आहे की आम्ही 44 उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यामध्ये महिला चेहरे, पुरुष चेहरे काय असतात? सगळं रिझर्वेशनमध्ये आहे. याच्यामधलं आमच्यातर्फे व्हेरिएशन जे दिलं जाणार आहे ते तरुणांना संधी दिली जाणार आहे. आमचे 40% उमेदवार हे तरुण असतील. नमस्कार, मी साधना शिंदे, महिला अध्यक्ष म्हणून पुणे जिल्ह्याचं काम पाहते. किती महिला
महिला आता त्या प्रभागात आम्हाला ओपन महिला किंवा ज्या महिलांसाठी राखीव जागा आहे तिथे आम्ही महिला उभ्या करणार आहोत. आणि महिलांच्या संदर्भातलं पुण्यातले जे महिलांच्या सुरक्षतेचा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नावर आम्ही प्रामुख्याने काम करणार आहोत. PMTचा पण प्रश्न आहे की बऱ्याच प्रमाणात मजूर महिला ज्या आहेत तर त्या PMTनी फिरतात. त्याचं जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आम्ही तिथे काम करणार आहोत. आणि त्यातही प्रामुख्याने तरुण मुलींचे जे आरोग्याचे प्रश्न आणि सुरक्षेचे प्रश्न आहेत तर त्याच्यावर आमचं मोठं काम असेल. आणि साहजिकच आहे की आत्ता आमचे जामोहन साहेब म्हणालेच की आम्ही महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांवर जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण मराठी शाळा ज्या मजूर वर्ग हा मराठी शाळेत जातो तर त्यांच्यासाठी आम्हाला काही करता येईल का, ह्या शाळा कशा वाचतील ह्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. स्लम एरिया ज्या झोपडपट्टी एरिया मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आहेच तर त्यांच्याही आरोग्यावर आपल्याला काम करावं लागेल. साहजिकच आहे तिथे पाण्याचा प्रश्न आहे, तिथले गटाराचे प्रश्न आहेत, तिथले आरोग्याचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवर आपल्याला काम करावं लागेल. आणि प्रामुख्याने आम्ही जे म्हणतोय की समाजवादी विचारधारा ही महिलांवर काम करणारीच सातत्याने आहे तर त्या पातळीवर आम्ही काम करणार. आणि साहजिकच आहे समाजवादी पार्टीमध्ये किंवा समाजवादी विचारामध्ये नेहमी समाजाचा विचार करून चालणारा हा पक्ष आहे. कारण ती विचारधाराच मुळात समाजाची आणि अगदी तळागाळातल्या लोकांचा विचार करणारी ही विचारधारा आहे तर त्या पातळीवर आम्ही काम करू. काही लोकांनी यापूर्वी राज्य केले आणि काही लोक आता राज्य करत आहेत. आम्ही एक नवीन चेहरा किंवा एक नवीन विचारधारा म्हणून समाजवादी पक्षाला पुणेकर जनतेसमोर घेऊन जात आहोत. गेल्या अनेक वर्षात म्हणजे अनेक वर्षांची परंपरा असलेले अनेक पक्ष याच्यामध्ये आहे. आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना पहिल्यांदा सामोरे जात आहोत. म्हणून तुर्तास आमच्याकडे 11 प्रभागांमध्ये उमेदवार असल्याने आम्ही 44 उमेदवार जाहीर करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून जर उमेदवार आले तर संपूर्ण पुणे शहरात लढवण्याची समाजवादी पक्षाची तयारी आहे. मी आता आमचे प्रदेश महासचिव अनिस अहमद यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची भूमिका विशद करावी पत्रकारांसमोर. धन्यवाद. आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत. मागील 5 वर्ष हे नगरसेवक होते, 4 वर्ष प्रशासन होतं. आता आमच्याकडे जे मुद्दे असणार आहेत निवडणुकीत जायला, काही उमेदवार जे मागील नगरसेवक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासन असल्यामुळे आम्ही जबाबदार नव्हतो, पण सत्ताधारी नगरसेवकही सर्वाधिक होते आणि प्रशासनही सत्ताधारी पक्षाचंच राज्यात आणि देशात सरकार आहे. त्यामुळं आम्ही पूर्णपणे ही निवडणूक या विकासाच्या मुद्द्यावर आणि पुणे शहराचा जो भकासपणा झालेला आहे, ट्रॅफिकचे प्रश्न आहे, या सर्व विषयांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. हो, आम्ही त्याचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करून फॉर्म भरल्यानंतर प्रचाराच्या मध्यावधी काळामध्ये तो जाहीरनामा प्रसिद्ध करणारच आहोत. त्याचा एक मोठी ग्राफ असा देणार आहे की ही निवडणूक आहे महानगरपालिकांची. तर रस्ते, लाईट, गटार, महानगरपालिकेच्या शाळांची दुरवस्था, इथल्या वाहतूक व्यवस्थेचं प्रश्न, पाण्याचे प्रश्न या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. कोणताही राष्ट्रीय मुद्दा किंवा कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही चेहरा म्हणून समोर जाणार नाही. नेमकं काय होतंय, प्रभाग झालेत लाखांचे म्हणजे मिनी विधानसभा झाल्या तर तो नेमका प्रश्न जो गटारचा, लाईटचा, पाण्याचा, शाळेच्या व्यवस्थांचा, मैदानांचा, पार्किंगच्या सोयींचा याच्यावरती न राहता तो डायरेक्ट वेगळ्याच मार्गाला जातो. समाजवादी पक्षाचं जे मूळ पुणेकरांचे मुख्य प्रश्न आहेत, जे रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील किंवा एकूणच सगळं आयुष्य सुखकर करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासारखे आहेत, त्याच प्रश्नावरती समाजवादी पक्षाकडून निवडणुका केंद्रित केल्या जातील. आणि समाजवादी पक्ष हा प्रयत्न करेल की जे विरोधक कोणीही असतील तर त्यांना ह्याच प्रश्नावरती खिळतर ठेवण्याची समाजवादी पार्टीची भूमिका राहणार आहे. प्रचारसभामध्ये अखिलेश यादव किंवा अबू आसिम आझमी येणार आहे नाही येणार. आणि आम्हीच असं ठरवलं की ही निवडणूक पुणेकरांची निवडणूक आहे, पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे. आम्ही जरी समाजवादी विचारधारांचे, समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे करणार असलो तरी सुद्धा कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला आमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी जर आमच्यावरती जबाबदारी सोपवली आहे तर
त्यांनी जबाबदारी सोपवली, आम्ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू, त्यांना इन्व्हॉल्व करून घेणार नाही. आता युतीचं ट्रेंड चालू आहे. हा त्याचं काय म्हणणं? सध्या तरी आमच्याकडे कोणाचं काही प्रपोजल आले नाही, आम्ही कोणाला काही प्रपोजल दिलं नाही. आमच्याकडे प्रपोजल येतील तर आम्ही विचार करू, आणि तेही आमचा ह्याच्या म्हणजे आमचं समाजवादी विचारधारा, काय म्हणतात त्याला, धर्मनिरपेक्षता, भारताच्या संविधान म्हणजे समजा महानगरपालिकेची जरी निवडणूक असली तरी ती भारतीय संविधानाच्या कायद्याच्या अंतर्गतच असणार आहे. त्यामुळे भारतीय संविधान वगैरे ह्या सगळ्या मूल्यांची जोपासना करणारे आमचे अलायन्स पार्टनर असू शकतात. अदरवाईज आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला म्हणजे एकदम स्पष्टपणे आम्ही 0 आहोत. आम्हाला एक आमचा निवडून आला तर आम्ही 1 होणार आहोत. त्यामुळे आम्हाला जिंकण्याची पराभवाची आम्हाला काळजी नाही, पण एक आमचं पुणेकरांसमोर ठेवणं आम्हाला महत्वाचं वाटतं. आणि इथले हॅलो पुणे शहर लोकसभा मतदारसंघ आहे, हा पूर्वी समाजवादी विचारांचा गड होता. आज सुद्धा इथं समाजवादी विचारांचा कोणताही उमेदवार उभा राहतो तर तो 80 ते 100च्या मध्ये असतो. तर हाच जनतेचा जो विश्वास आहे तो आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एनकॅश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. टोटल तुम्ही किती आता लढवणार? आम्ही 44 उमेदवार आणि 11 प्रभाग. त्यामध्ये तुम्हाला किती अपेक्षा आहे येण्याची? असं अपेक्षा नसते, 100% यावी अशी इच्छा असते. अपेक्षा अशी जाहीर असं सांगू तुम्ही 24 येणार, 5 येणार, 10 येणार, असे उघडणार का तुम्ही? म्हणजे आम्ही अकाउंट उघडणार. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाजवादी पक्षाचं पार्किंग आणि समाजवादी पक्षाचं ऑफिस असणार. बस, तो म्हणा. हा. पण मग तुम्ही मोठ्या नेत्यांना का घेत नाही त्याच्यामध्ये? तुमचा चेहरा इथं दिसेल तर. नाही हे बघा, आता आमची सुरुवात आहे. आम्हाला सुरुवात आहे म्हणूनच बोलतोय. आमची सुरुवात आहे. तरी सुद्धा आता इथं नावं डिक्लेअर नाही, पण आमच्या नेते आहेत इकरा हसन, त्यांची एक सभा घेण्याचा आमचा हे आहे. अवधेश प्रसाद हे अयोध्येचे खासदार आहेत, त्यांची एक सभा घेण्याचा मानस आहे. बाकी अबू आझमी मुंबई प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत आणि मुंबई महानगरपालिका सुद्धा आपल्याच बरोबरीने आहे. तर तिथं ऑलरेडी एक आमचे गोल आहेत तिथं. तर हातचं सोडून मध्ये इथं आणणं आम्हाला रास्त वाटत नाही.